All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 3 मध्ये. तर डे 3 मध्ये आपलं जे आहे ते प्रॉफिट झालेलं आहे, टार्गेट हिट झालं, ठीक आहे, आणि आपलं प्रॉफिट झालेलं आहे. ओके, सो याच्यामध्ये प्रॉफिट किती झाले, काय झाले आणि एंट्री कुठे घेतली, एक्झिट कुठे घेतलं, सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यासाठी जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात पहिल्यांदा या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला इथं जे काय आहे ते आपण डेली जे ट्रेड घेतो त्याचं अनालिसिस तुम्हाला शेअर केलं जाईल आणि पीएनएल सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल. ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला सुरू करू. तुम्ही नवीन असाल तर तेवढं सबस्क्राईब करून टाका. चला, तर तुम्ही बघताय हे जो आहे तो चार्ट आहे तुमच्यासमोर, हे बघू शकताय. निफ्टी 2 डिसेंबर एक्सपायरी 26,500चं पूट आहे. ठीक आहे, तर आज जे काही ते मार्केट गॅप डाऊन ओपन झालं होतं, सॉरी गॅप अप ओपन झालं होतं. ठीक आहे, 150 पॉईंटनी गॅप अप ओपन झालं होतं मार्केट, बिकॉज तुम्ही हे बघू शकताय हा पुढचा चार्ट असल्यामुळे विषय तुम्हाला इथं हे अशा पद्धतीने दिसायला. ठीक आहे, इट्स ओके, थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आहे, 5 मिनिट वेट करा. हा असा मी चार्टला ओपन करतो इथं, एकच मिनिट. ओके, दॅट्स इट. हां, ओके, सो हाय आपला चार्ट. आता तुम्ही इथं बघू शकताय, इथं मार्केट ओपन झालं होतं, हे बघू शकता. इथं मार्केट ओपन झालं होतं, हा खालचा एकदम लो होता. ओके, सो मार्केट जे आहे ते गॅप अप ओपन झालेलं आहे. ठीक आहे, 150 पॉईंटनी गॅप अप मार्केट ओपन झालं होतं. सो हा पुटचा चार्ट आहे 26,500चा. तुम्ही जाऊन बघू शकताय लाईव्ह. आता सुद्धा तुम्हाला दिसेल 2 डिसेंबरच्या आधी विषय करायचा. ठीक आहे, तर हे बघू शकता अशा पद्धतीने मार्केट इथं ओपन झालं, वरी गेलं, परत तिथून खाली आलं. सो मी इथं रेजिस्टन्स याला, म्हणजे जो आपला आजचा हाय होता त्याला मी रेजिस्टन्सही केलं जिथून मार्केट ओपन झालं तिथं. ठीक आहे, सो परत हे बघू शकता अशा पद्धतीने खाली आलं आणि मग मी काय केलं हे बघू शकता. बरोबर जे आपली ट्रेंडला आहे, म्हणजे आपला जो EMA आहे हा बघू शकता, हा जो आपला EMA आहे म्हणजेच 20 EMA तुमच्यासमोर. ठीक आहे, तर हा 20 EMA जो आहे तो बघू शकता इथं टेकल्यानंतर मी ह्याला बरोबर हे बघू शकता 197ला जे आहे ती एंट्री घेतली. ठीक आहे, 197ला एंट्री घेतल्यानंतर स्टॉप लॉस जो आहे तो आपला खाली ठेवला, म्हणजे हा स्टॉप लॉस ठेवणार होतो मी. सपोर्ट जो आहे आपला एकदम मोठा स्टॉप लॉस, इट्स ओके, कारण मला माहिती होतं हा 0 ट्रेड होणार आहे आणि जे काय आहे ते जर आपला रेजिस्टन्स ह्याने ब्रेक केला तर मार्केट खूप वरी जाणार आहे. ठीक आहे, हे मला माहीत होतं. ठीक आहे, त्यामुळे मी जे आपला स्टॉप लॉस आहे थोडा खालीच ठेवला, काही विषय नाही. त्याच्यानंतर बघू शकता मार्केट जे आहे ते रॅली केली, मार्केट वरी गेलं आपल्या टार्गेटपर्यंत. ठीक आहे, पण मी इथं एक्झिट नाही केलं, बिकॉज मला खूप वरती एक्झिट करायचं होतं प्रीमियम. ठीक आहे, कारण जास्त पॉईंट घ्यायचे होते. सो इथं मी एक्झिट नाही केलं. परत आणखीन एकदा मार्केट हे बघू शकता इथं खाली आलं, परत आणखीन एकदा वरी गेलं आणि परत मला इथं काय वाटलं, इथून बघू शकता हे अशा पद्धतीने मार्केट जे एकदम म्हणजे थोडं जास्त खाली आलं. ठीक आहे, सो मला वाटलं की बायर्सला इथं जे आहे ते मार्केटने ट्रॅप केलं. हे बघू शकता इथून मार्केट वरी जायला पाहिजे डायरेक्ट, बट मार्केटने जे ते बायर्सला ट्रॅप केलं, मार्केट खाली आलं. ठीक आहे, रेजिस्टन्सच्या सुद्धा खाली आलं आणि त्याच्यानंतर मार्केट आणखीन वरी गेलं, खाली गेलं. ठीक आहे, सो इथं आपण ट्रॅप झालो आणि मी जे काय ते एक्झिट मारलं बरोबर या पॉईंटला. ठीक आहे, जिथं आपला रेजिस्टन्स होता बरोबर त्या पॉईंटला मी ते एक्झिट मारलं, म्हणजे 211ला जे मी एक्झिट मारलं. ठीक आहे, इथं बघू शकता आपण जे आहे ते फक्त 13 पॉईंट कॅप्चर केलेले आहेत. इट्स ओके, 13-14 पॉईंट झाले. ओके, मी प्रॉफिट तुम्हाला लास्टच्या क्लिपमध्ये दाखवतो, काही विषय नाही, थोड्या वेळ थांबा तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू शकताय आपलं जे आहे, म्हणजे मला जे माहीत होतं, म्हणजे मला माहीत होतं ही प्रीमियम खूप हाय जाणार आहे आणि प्रीमियम हाय गेलंच. बघू शकता अशा पद्धतीनं चालू, बघू शकता आता 315 आहे आणि हाय जो आहे मार्केटनं मारलेला. इथं आपण चेक करूया, जर मी एक्झिट नसतो केलो तर इथे आपल्याला किती पॉईंट भेटले असते. एकच मिनिट. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मार्केटने बघू शकताय 350चा हाय मारला होता, जे इथं आपले 150 पॉईंट कवर झाले असते, पण मी 13 पॉईंटमध्येच एक्झिट मारलो. जर थांबलो असतो तर 150 पॉईंट इथं आपल्याला भेटले असते. 150 गुणिले 75 बघू शकताय, म्हणजे 150 गुणिले 75 किती होतात, तर आपला इथं आज 10,000 तरी प्रॉफिट झाला असता एक लॉटमध्येच. ठीक आहे, पण मी नाही थांबलो, कारण इथं ट्रॅप झालो, मीच ट्रॅप झालो भाई. विषय सगळे बाहेरच ट्रॅप झाले नाही, मी ट्रॅप झालो. इट्स ओके, काय विषय नाही, मी इथंच एक्झिट मारला आपल्या रेजिस्टन्सला. ठीक आहे, इट्स ओके, त्याच्यानंतर प्रॉफिट झालं असतं. ओके, सोडा. सो दुसरा जो ट्रेड आहे तो पण आपण निफ्टीमध्येच घेतला होता, मी दाखवतो तुम्हाला. वेट. ओके, तर बघू शकता हा सुद्धा निफ्टीचाच आहे, फुटच आहे, 26,400चा फूट आहे फक्त हा. ठीक आहे, आणि 2 डिसेंबर ही निफ्टी 26,400चा फूट आहे. ठीक आहे, तुम्ही आता सुद्धा जाऊन बघू शकताय. ओके, सो हे जो आहे तो आपला ट्रेड आहे 15 मिनिटाचा चार्ट आहे. इट्स ओके, सॉरी 10 मिनिटाचा आहे. मला 1 मिनिटावरती विषय करतो, कारण आपण 1 मिनिटावरती ट्रेड आपला स्कॅल्प असतो बरं का, आपण लगेच विषय करून टाकतो, जास्त वेळ नाही थांबत. ओके, लगेच एंट्री लगेच एक्झिट असते आपलं. ओके, सो इथं थोड्या वेळ थांबलो. इट्स ओके. सो तर इथं मी बघू शकताय तुम्ही ट्रेंड लाईनच आपण जे फॉलो करतो त्याला काय म्हणायचं, EMA 29 EMA हा एक विषय एकदम खतरनाक आहे. समजला ना भाई, तुम्ही प्रॉफिटमध्येच एक्झिट करणार आहे. ठीक आहे, इट्स ओके, समजला की विषय हार्ड आहे. तरी तो तुम्ही बघू शकताय काय झालं हे बघा. आता तुम्हाला इथं बाण करायला, हा इथं बाण आहे, तुम्हाला दाखवतो, घाबरू नका भाई. हे बघू शकताय, यो आपला EMA
एक 9वाला आणि एक आपला 20वाला, ठीक आहे. EMA आणि हे बघू शकताय बरोबर EMAला मार्केट टेकलं. मी जे काय ते इथं एंट्री घेतली आहे 160ला बरोबर मी एंट्री घेतली होती, ठीक आहे. 160ला एंट्री घेतली, 160ला एंट्री घेतली आणि एक्झिट तुम्हाला वरी आहेच तिथं तुम्हाला दाखवतो. एक मिनिट, हे क्लोज करावं लागतंय मग, ठीक आहे. हे अशा पद्धतीने त्याच्यानंतर मार्केट जे आहे ते खाली गेलं आणि इथं सुद्धा मी म्हणजे एक्झिट करणारच होतो, बट मी ट्रेंड लाईन ओढलेली होती. तुम्ही बघू शकता खाली आपली एक ट्रेंड लाईन आहे, ही ट्रेंड लाईन ओढलेली होती, ठीक आहे. तर या ट्रेंड लाईनला मी थांबलो, वेट केलो. ट्रेंड लाईनच्या खाली आपला जो आहे तो स्टॉप लॉस होता आणि ट्रेंड लाईनला बरोबर मार्केट टेकलं आणि टेकल्यानंतर प्रीमियम जे हाय गेलं एकदम बघ भाई. आणि मी जास्त वेळ नाही थांबलो, 194ला एक्झिट मारलो, ठीक आहे. थांबलो पण असतो भाई, पण नाही थांबलो बिकॉज इथून मार्केट खाली आलं. मग एकदम फास्ट वरी गेलं तर भाई खाली पण येऊ शकत होतं, काही विषय नाही. आपलं जे टार्गेट होतं 33 पॉईंट मी इथं कॅप्चर केले आणि 33 पॉईंट कॅप्चर करून मार्केटमधून एक्झिट मारलो, ठीक आहे. इट्स ओके. आणि हा पूर्ण जो आपला ट्रेड आहे, मी पूर्ण ट्रेड याला घेतला होता EMAच्या जीवावर, ठीक आहे. आपलं ट्रेड आपण एकच स्ट्रॅटेजी एकच आहे आपली 920 EMA, ठीक आहे. 920 EMAच्या हिशोबानुसार आपण ट्रेड घेणार, SL लावणार आणि टार्गेटसुद्धा हिट करणार, ठीक आहे. सो इथं मी 33 पॉईंट कॅप्चर केले. हे 33 आणि पहिले 13 3 हे बघू शकताय 36 आणि 10 46. तर टोटल आपण आज 46 पॉईंट कॅप्चर केलेत आणि 46 पॉईंटमध्ये आपला काहीतरी 3,500चा प्रॉफिट आहे. तुम्हाला दाखवतो, आता बघून घ्या, ठीक आहे. तुम्ही बघताय आजची तारीख काय, डिसेंबर 1 3:35 म्हणजे आत्ताच मार्केट संपलं की मी लगेच रेकॉर्डिंगला व्हिडिओ सुरुवात केला आहे. ओके, सो हे बघू शकताय आजची तारीख, डेट वगैरे सगळं बघा. आणि हे आजचा PNL आहे, टोटल रिटर्न बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. ओके, 3,566चा प्रॉफिट. आता ह्याच्यामध्ये आपण 2 ट्रेड घेतले निफ्टीमधलेच म्हणल्यावर 39 असं म्हणजे 80 आणि 80 160 ह्यातनं वजा करा, तेवढा आपला प्रॉफिट आहे. म्हणजे 3,400च्या आसपास आपला प्रॉफिट. इट्स ओके. सो इथं मी ते डे क्लोज केला आहे आणि आपलं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट झालेलं आहे. इट्स ओके. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. नवीन असा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि विषय हार्ड पद्धतीनं जे काय आहे ते एक्सपिरियन्स घेत चला आणि हळूहळू तुम्हीसुद्धा एंट्री मारा मार्केटमध्ये. थोडं पेपर ट्रेडिंग करा नवीन असाल तर आधी, त्याच्यानंतर रिअल मनीने सुरुवात करा. एक लॉटनीच करायचं. मी पण सुद्धा तुम्ही बघू शकता एक लॉटनीच करतो आहे. एवढं काही का असं ना काही असू दे, इकडं आपल्याला प्रॉफिट कमी झाला तरी चालेल पण लॉस कमीच झाला पाहिजे, ठीक आहे. प्रॉफिटसुद्धा नाही झालं तरी चालते पण लॉस नाही झाला पाहिजे. इट्स ओके. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या तुमची. टेक केअर. बाय. धन्यवाद.